तर नमस्कार मंडळी. आता आम्ही चाललो आहे गणपती बघायला, पण त्याच्या आधी आम्ही जाणार आहे नाश्त्याला. हाय गाईज, तर आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला. तर आम्ही सगळेजण चाललेलो आहे गणपती बघण्यासाठी. कुठं कुठं गेलो गाईज पुढं बघा. आणि तिकडं काका पप्पा आणि साई बसलाय. पहिलं आम्ही इथं गेलो गणपती बघण्यासाठी. गाईज एवढे जास्त गणपती होते ना, ते सगळे बुक झाले होते. तिथं खूप गणपती होते पण सगळे बुक झाले होते ऑलमोस्ट. जे आम्हाला आवडेल ते सगळेच बुक झाले होते आणि काही काही गणपतींना अजून कलर द्यायचा राहिला होता. गाईज हे गणपती बघा किती छान आणि सुगरण आहे, सुरेख आहे एकदम. एकदम असं मन प्रसन्न वाटतं. असे हे सगळे गणपती बुक झाले होते. आता आम्ही परत आलो आहे गणपती बघायला दुसरीकडं, कारण की तिथे सगळे बुक झाले होते. आणि आम्ही खूप लांब गेलो होतो बघायला, पण आम्हाला ते आवडलंच नाही. एकही गणपती आम्हाला आवडला नाही गाईज. आता आम्ही इथं चौथ्यांदा आलेलो आहे पण आम्हाला काही पसंतच हवं ना. 5 वेळा आम्ही आता फिरतोय गणपतीचं स्टॉल्स. एकच नाही ना, आता बघू इथं येतं का नाही काहीच. आम्ही इथं सगळीकडं आलो, इथं आलो पार चिंचवडमध्ये, तरी आम्हाला एक पण गणपती पसंत होत नाही आहे. असं मला वाटतं की जे आम्ही पहिले गेलो होतो ना तिथंच आम्ही परत एकदा जाऊ असं मला वाटतंय. इथं जरा कमी झालं ते. किती वेळ आहे ते पण आठवत नाही. लय फिरलो काहीच आम्ही. आम्हाला जसे पाहिजे होते ते इथं होते आणि ते सगळे बुक झाले होते. म्हणजे आम्ही कुठं पण जाऊ असले गणपती सगळे बुकच झाले होते. काहीच आम्ही इतके दुकानं फिरलो आहे गणपती बघण्यासाठी, एक पण गणपती पसंत येत नाही आम्हाला आत्तापर्यंत. आम्ही पार एवढं लांब लांब गेलो तरी एकसुद्धा नाही आला. आणि आम्ही एवढे दुकानं फिरलं आहे 10-15 तरी दुकानं आरामपैकी फिरलेच असं आम्ही. लय फिरलं म्हणून भूक पण लागली होती. मग आम्ही जरा पेटपूजा करायला गेलो. इथं आम्ही घेतली होती पावभाजी. काहीच आम्ही फिरून फिरून परत तिथंच आलो बघा. आणि मग नंतर परत आम्ही आमच्याच इथं गेलो गणपती बघण्यासाठी. तर फायनली आम्ही इथंच बुक केलं गणपती आणि ते तुम्हाला नंतर दाखवेल गणेश चतुर्थीच्या दिवशी. घरी आल्यावरती आम्ही जरा पॅकिंग केली आणि आमचा लॉग बिग टाकत होतो, कारण की आम्ही चाललो आहे एक शॉर्ट फॅमिली ट्रिपला. गाईचे होतच नाही आहे, आम्ही हे करत होतो पण ते होत नाही आहे. इथं कोड टाकत होतो इथं आणि ते होतच नाही आहे. तर आता आम्ही काय करू गाईच. ह्या बॅगचं झालं गाईच, पण ह्या बॅगचं नाही होतं काय माहिती.